लाडली बहीण योजनेत 27 लाख जे आधार कार्ड आहेत ते बँकेलाच कनेक्ट नाहीत, त्याच्यामुळे त्यांचा हप्ताच येणार नाही, अशी अडचण झाली. नाही, त्याही 27 लाखांचे आधार कार्ड कनेक्ट नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काल माननीय न्यायालयाने ज्या पद्धतीने अनेक गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत, अंगणवाडी असेल, आशा वर्कर असेल किंवा धरणग्रस्तांचे भूसंपादनवाल्यांचे पैसे असतील, हे सगळे जे पैसे आहेत हे पैसे लाडली बहीणसाठी वळते केले गेले. ते पैसे वळते केल्यामुळे जे लोक गरजू आहेत, ज्यांच्या हक्काचे पैसे आहेत, ते पैसे त्यांना मिळणार नाहीयेत. या सगळ्यांवर शासनाकडे काय उत्तर आहे? शासनाच्या तिजोरीत पैसा नसताना शासनाने इतर योजनांचे सगळे पैसे का वळते केले, त्याची उत्तरं दिली पाहिजेत. गेल्या 5 दिवसांपासून पुण्याच्या प्रांत कार्यालयाच्या समोर बार्टी, सारथी आणि आरटीची जी पोरं आहेत, ही सगळी पोरं उपोषणाला बसली आहेत, कारण त्यांच्या रिसर्च वर्कचा स्टायफंड त्यांना दिला जात नाहीये, जो 2-2 वर्षांपासून दिलेला नाहीये. हा रिसर्च वर्कचा स्टायफंड न देता हे सगळे पैसे तुम्ही लाडली बहीणकडे वळवता, तर हे कुठल्या आधारे वळवता? म्हणजे तुमच्या निवडणुकीसाठी तुम्ही वाटेल तो खेळ खेळाल आणि ज्या लोकांच्या हक्काचे पैसे आहेत तर त्यांना देणार नाहीत, हे असं चालणार नाही. तुम्हाला योजना तुम्ही राबवा, योजना राबवण्याला कुणाचा विरोध नाहीये, पण योजना राबवताना ज्यांच्या हक्काचे पैसे, ते हक्काचे पैसे मिळाले पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जय महाराष्ट्र चॅनलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अजित पवार म्हणतात की सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणे ही माझी सर्वात मोठी चूक होती, असं ते म्हणतात. नाही, खरं तर हा 2 पक्षांचा, 2 कुटुंबांचा प्रश्न आहे, त्यावर मी काही बोलणं उचित नाही. परंतु काय असतं की वराती मागून घोडं नेण्यात काहीच अर्थ नसतो. वेळ निघून गेल्यावर जे आपल्याला सुचतं त्याला आपण काही फार मनाचा मोठेपणा वगैरे जे आलेपणा देण्याचा प्रयत्न, मी काल बघत होते की काही काल फार अगदी म्हणजे काय बोलायचं अशा लोकांना जे सूर लावत होते, मुळात ही तीच माणसं आहेत जी काल बाईट देत होती. ती माणसं काय पद्धतीनं सुप्रियाताईंच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीला जाऊन प्रचार करत होती. आता जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की ती अँटी इन्कम्बन्सी किंवा तो राग, ती नकारात्मकता आताही निवडणुकीमध्ये निघू शकते किंवा युगेंद्र पवारच्या मागे लोक उभी राहू शकतात, असं जेव्हा तुम्हाला वाटतंय, त्यावेळेला जे तुम्हाला सुचतंय, या सुचण्याला काहीही अर्थ नाही. हे तेव्हा सुचायला पाहिजे होतं जेव्हा चाकणकर सारखे, मिटकरी सारखे किंवा सिरसाट सारखे लोक अत्यंत गलिच्छ पातळीला जाऊन सुप्रियाताईंबद्दल बोलत होते. पार्लमेंटरी बोर्डाचा हा सगळा निर्णय होता, त्यामुळे सुनेत्रा पवारांना उभं करावं लागलं असं देखील म्हणतात. असा कसा पार्लमेंटरी बोर्ड असतो बरं, की जो पार्लमेंटरी बोर्ड सतत कुटुंबातल्याच लोकांना लोकसभा द्या, राज्यसभा द्या म्हणतो, जो भुजबळ साहेबांसारख्या लोकांना काहीच देऊ देत नाही, असा कसा पार्लमेंटरी बोर्ड असतो? माझ्या आकलनाच्या पलीकडे बाबा हे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.